राहिला, परंतु महेंद्र कामनकर याची देखील बॅटिंग खूप चांगली पाहायला मिळाली. मॅचच्या पूर्वार्धामध्ये त्याच्या बॅटमधून आलेल्या धावा आणि स्टार्टअप मुवमेंट क्रिएट केला होता खऱ्या अर्थानं महेंद्र कामनकरने, परंतु फिनिश खूप चांगल्या पद्धतीने विनीत मडवीनं केलं त्या मॅचला आणि विधी 11 जनमान पिंपला संघ त्या पहिल्या सामन्यामध्ये विजयी झाला. आणि हा सामना देखील दोन्ही संघांसाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे, महत्त्वाचा सामना. एका बाजूला जर पाहिलं तर सुमित कुमार गुंदवली संघ या स्पर्धेमध्ये या संघाचा देखील खूप चांगला खेळ राहिला. एक कमालीची क्रीडा स्पर्धा, लाजवाब स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थाने या स्पर्धेने वलय आणि मोठा आयाम निर्माण केला असंच म्हणावं लागेल. निखळ मनोरंजन आणि निखळ आनंद देणारी ही क्रीडा स्पर्धा आतापर्यंत राहिली आहे. अर्थातच खासदार चषक 2025 चा हा दैदिप्यमान क्रीडा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. दोन फलंदाज मैदानावरती इंटर झालेत. एका बाजूला जर पाहिलं तर साजन पाटील मागील मॅच मध्ये लवकर बाद झाला होता आणि त्याच्या सोबतीनं अक्षय पाटील या फलंदाजाला आपण पाहतोय आणि षटक क्रमांक पहिलं बॉलिंग ट्रॅक वरती चेतन पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. 5 षटकांचा सामना आहे. सुरुवातीच्या 4 षटकांसाठी तुमच्याकडे 20 मिनिटाचा अवधी असेल आणि 20 मिनिटांमध्ये सुरुवातीची 4 षटकं तुम्हाला टाकायची आहेत. तर मागील मॅच मध्ये देखील आपण पाहिलं प्रत्येक मिनिटावरती जर पाहिलं तर सामना आपल्याला वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जात असताना पाहायला मिळाला, म्हणून वेळेला फार महत्व आहे मित्रांनो. वेळेचा अपमान करू नका आणि त्यामुळे जर पाहिलं तर वेळेवरती हा सामना खेळा. बॉलिंग ट्रॅक वरती चेतन पाटील, पहिलाच बॉल. हो, यावेळेस पाहिलं तर लिव्ह केलाय, बॉल सोडून दिलाय. ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव या ठिकाणी मिळते. 10:44 मिनिटांनी पहिला चेंडू टाकला गेला. बॉलिंग ट्रॅक वरती चेतन पाटील, पहिला चेंडू त्याचा अगदी खराब राहिला. आउटसाइड ऑप्शनच्या बाहेर जाणारा चेंडू होता आणि त्यामुळेच की काय वाईट बॉल पाहायला मिळाला. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा. हो, स्वीप केला. यावेळेस पाहिलं तर इनटू द गॅप मध्ये केले. डीप स्क्वेअर रिजन मध्ये फिल्डर नाही आहे. बॉल सीमारेषा ओलांडतोय. फलंदाज साजन पाटील यांच्या बॅट मधून आलाय चौकार. काय जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. आपल्या बॅटनं बॉलला अगदी सीमारेषेच्या पलीकडे पाठवलाय. स्वीपचा फटका पाहायला मिळाला साजन यांच्या बॅटमधून. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार आणि या सदाबहार चौकार आलेला आहे फलंदाज साजन यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 5 या आकड्यावरती. खूप चांगली सुरुवात साजननं या मॅच मध्ये केलेली आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी तो आक्रमकता दाखवतोय. अगदी कॅप्टननं देखील त्यांच्या सांगितलंय या मॅच मध्ये 70 धावा बनवण्याचा प्रयत्न असेल आणि पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार फलंदाज साजन यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. यावेळेला पुन्हा एकदा स्वीप केला. गॅप मध्ये फिल्डर नाहीये. वॅकेंट एरिया. सलगचा दुसरा चौकार फलंदाज साजन यांच्या बॅटमधून. काय जबरदस्त फटका सजवला. स्वीपचा फटका, वॅकेंट एरिया आणि इथे देखील आणखीन एक चांगला फटका साजन यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून बॅटिंग करतोय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतं खऱ्या अर्थानं. अगदी सर्कलला भेदणारा हा चौकार होता. इनटू द गॅप आणि एखादा धागा सुईमधून आपण होतो ना, अगदी तसाच काही चेंडू हा सीमारेषेच्या पलीकडे पाठवत असताना सर्कलला भेदणारा फटका आलाय फलंदाज साजन यांच्या बॅटमधून. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 9 या आकड्यावरती. चांगली सुरुवात या मॅच मध्ये साजन पाटीलनं केलेली आहे. मागील मॅच मध्ये तो स्वस्तामध्ये बाद झाला, लवकर बाद झाला, परंतु या मॅच मध्ये सुरुवात करत असताना सलग 2 चेंडूवरती 2 चौकार साजन यांच्या बॅटमधून आलेले आहेत. परंतु इथून चेतन पाटील याला देखील कमबॅक करावं लागेल. चांगली गोलंदाजी करावी लागेल या मॅच मध्ये. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हो, इथे पुन्हा एकदा गॅप मध्ये खेळलेत. डीप स्क्वेअर रिजन मध्ये फिल्डर नाहीये. बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक तडाखा फलंदाज साजन यांच्या बॅटमधून. काय जबरदस्त फटका पाहायला मिळतोय. सलगचे 3 मोठे फटके साजन यांच्या बॅटमधून आलेले आहेत. डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग रिजन मध्ये फिल्डर नाहीये. वॅकेंट एरिया होती आणि पुन्हा एकदा या ठिकाणी अगदी जर पाहिलं ना तर फायदा घेतलेला आहे फलंदाज साजन याने. सलग 3 चौकार ठोकले त्या मॅच मध्ये. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 13 या आकड्यावरती. इथून जर पाहिलं ना तर चेतन पाटील याला चांगली गोलंदाजी करावी लागेल. मी टाकलेला चेंडू कुठे जाऊ शकतो आणि मी टाकलेला चेंडू अगदी खेळत असताना फलंदाज कोणतं क्षेत्र निवडू शकतो, अगदी याचा अभ्यास करावा लागेल आणि तदनंतर गोलंदाजी या मॅच मध्ये चेतन पाटील करावी लागेल. कारण पहिल्या षटकामध्ये त्याच्यावरती आक्रमण केलं. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार साजन यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाले. अफलातून बॅटिंग. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती चेतन. हो, स्वीप करण्याचा प्रयत्न. 3 फ्लॅचित क्लीन बोल्ड.
यष्ट्या उद्ध्वस्त फलंदाज साजन पाटील बॅक टू द पेव्हिलियन. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न, वेग प्रचंड होता या चेंडूवरती आणि अगदी क्लीन बोल्ड केलाय साजन पाटील. इथे बाद झाला. खऱ्या अर्थानं सुरुवात चांगली केली होती, परंतु चेतन पाटील याचं देखील कौतुक करावं लागेल. सुरुवातीचे तिन्ही चेंडू जर पाहिले तर गुडल्या स्पॉट वरती पडले होते, परंतु हा खोलवर टप्प्याचा चेंडू होता, अगदी खोलात टाकला होता. स्वीप करण्याचा प्रयत्न आणि त्रिफलाचीच्या स्वरूपात पहिला धक्का या मॅच मध्ये विधी 11 जय हनुमान पिंपलास या टीमला बसल्या. जबरदस्त बॅटिंग या षटकामध्ये साजन पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली, परंतु इथे जर पाहिलं तर सातत्याने एकाच क्षेत्रामध्ये फटके खेळण्याचा प्रयत्न साजन यांनी केला, परंतु अपयशी ठरलेत. पहिला धक्का चेतन पाटीलने ब्रेक थ्रू मिळवून दिलेला आहे या मॅच मध्ये. इनिशियल ओव्हर आहे, पॉवर प्लेचं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा देखील आलेत, परंतु विकेट देखील प्राप्त केलेले आहे. साजनला बाद केल्या. नवीन फलंदाज इन ॲट पोझिशन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती राज माळी. मागील मॅच मध्ये देखील जबरदस्त बॅटिंग राज यांनी केली. आज जर पाहिलं तर बॅटिंग साठी त्याला देखील प्रमोट केलाय. महेंद्र कामनकर थोडासा मागे राहिलाय. 5 षटकांचा सामना आहे आणि राज माळीला देखील या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर चांगलीच बॅटिंग करावी लागेल, कारण सुरुवात चांगली झालेली आहे या मॅचची. स्टार्टअप मुवमेंट क्रिएट केलाय साजन पाटीलनं आणि त्यामुळे इथे जर पाहिलं तर चांगलीच बॅटिंग करावी लागेल. ओव्हर द विकेट खोलात टाकलाय, डिग आउट करण्याचा प्रयत्न. मिड ऑफला फिल्डर आहे, वेगाने चेंडूवरती आलाय, धावबाची संधी आहे, डायरेक्ट हिट केलंय, परंतु वेगवान धाव घेतलेली आहे. वेगामध्ये धावलेत राज आणि राजांच्या खात्यामध्ये 1 धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 14 या आकड्यावरती. 14 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावरती सुरू आहे. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खासदार चषक 2025 सह दैदिप्यमान आयोजन आपल्याला पाहायला मिळते. मागील काही दिवसामध्ये या मैदानावरती खूप चांगले सामने आपण पाहिलेत आणि यशस्वी क्रीडा स्पर्धा राहिली आहे. जय हनुमान व जय भोलेनाथ सरवली या संघाच्या माध्यमातून. गोलंदाज चेतन पाटील. ओव्हर द विकेट. इथे मोठा फटका, उडवला बॉल, चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. साधावासाठी षटकार. फलंदाज अक्षयच्या बॅट मधून आलाय धमाका. काय जबरदस्त फटका पाहायला मिळाला. चेंडूला लॉफ केलाय, अगदी पाठवलाय डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांसाठी 6 वाला षटकार अक्षय यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 20 या आकड्यावरती. 20 धावा. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि आतापर्यंत जर पाहिलं ना तर विधी 11 जय हनुमान पिंपलास या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 20 धावा. चांगली सुरुवात राहिली आहे पहिल्या षटकामध्ये. चेतन पाटील या गोलंदाजावरती हल्ला चढवलाय आणि बरोबर पहिल्या षटकासाठी पहिल्या षटकासाठी 6 मिनिटे घेतलेली आहेत सुमित कुमार गुंदवली या संघाने आणि आदरणीय सन्माननीय निखिल माळी यांच्याकडून जर पाहिलं तर पिंपळा संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत आणि खूप चांगली सुरुवात राहिली आहे पिंपळा संघाची या मॅच मध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा साजन पाटील अक्षरशः बरसला. त्याच्या बॅट मधून सलग 3 चौकार, परंतु अक्षय यांच्या बॅट मधून देखील षटकार पाहायला मिळाला. हो, इथे जर पाहिलं तर खोलवा टप्प्याने चेंडू होता खेळण्याचा प्रयत्न कव्हर क्षेत्रामध्ये वर्तुळामध्ये त्या ठिकाणी फिल्डर आहे, डायरेक्ट हिट केलाय, परंतु 1 धाव मिळेल फलंदाज राज माईला. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 21 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं बंटी पाटील यांना तुम्ही पाहताय एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि कित्येक वर्ष झाले सुमित कुमार गुंदवली संघासाठी त्याचं देखील खूप चांगलं कार्य राहिलंय आणि त्याच्यावरती विश्वास दाखवलाय या मॅच मध्ये कॅप्टन न करून. इथून जर पाहिलं ना तर कमबॅक करावा लागेल, पुनरागमन करावं लागेल सुमित कुमार गुंदवली या टीमला. कारण पहिल्या षटकामध्ये 20 धावा आणि या षटकामध्ये धावा रोखाव्या लागतील, विकेट घ्याव्या लागतील आणि फलंदाजांवरती दबावही निर्माण करावा लागेल. व आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे परंतु त्यांच्या आवाक्या बाहेर बॉल सीमारेषा ओलांडतोय. आणखीन एक षटकार या मॅच मध्ये अक्षय पाटीलच्या बॅट मधून आलाय. काय फटका सजवलाय, पूल केलाय, पावर पूल स्ट्रोक पाहायला मिळाला आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना या मॅच मध्ये सलग 2 चेंडूवरती 2 षटकार अक्षय पाटीलच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. अफलातून बॅटिंग, लाजवाब बॅटिंग पाहायला मिळते. अगदी आक्रमक झालेत अक्षय पाटील या मॅच मध्ये आणि आणखीन एक ठोकलाय दर्जेदार षटकार. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 27. 27 धावा
धाव फलकावरती. ज्या पद्धतीने कॅप्टननं सांगितल्या या मॅच मध्ये आम्हाला 70 धावा बनवायच्या आहेत आणि अगदी त्याच दिशेने वाटचाल करत असताना विधी 11 जय हनुमान पिंपला संघ या मॅच मध्ये जबरदस्त बॅटिंग करतोय, परंतु सुमित कुमार गुंदवली संघाला देखील कमबॅक करावा लागेल. हो, फुलटॉस बॉल पुढे आले, गॅपने खेळण्याचा प्रयत्न, कव्हरला फिल्डर आहे त्या ठिकाणी, बॅकअप नाहीये त्यामुळे डायरेक्ट हिट केलेला नाहीये आणि इथे फक्त जर पाहिलं तर एकच धाव मिळते. कॅप्टन होता त्या ठिकाणी आणि कॅप्टन यांच्या माध्यमातून चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 28 धावा. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळते बंटी पाटील. आतापर्यंत 3 चेंडूवरती 8 धावा त्याने खर्च केल्यात. रितेश कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय कव्हर क्षेत्रामध्ये फिल्डिंग करत असताना अगदी थोडासा निराश होता, कारण बॅकअपला त्या ठिकाणी फिल्डर नव्हते. डायरेक्ट हिट केलं असतं तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता, परंतु त्या ठिकाणी बॅकअपला फिल्डर नव्हता. हो, इथे समोरच्या दिशेने उडवला स्ट्रेट हिट, ग्रेट हिट आय, परंतु तिथे फिल्डर होते, झेल सुटलेला आहे आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. साधा वनसडी षटकार, प्रेक्षक होते त्या ठिकाणी. यस, आयवा झेल घेण्याची संधी होती, अफलातून स्ट्रोक पाहायला मिळाला. अगदी समोरून पाया समोरून हा बॉल उडवला. सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन एक षटकार या मॅच मध्ये राजमाई यांच्या बॅट मधून आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आयवा झेल साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आणि त्या ठिकाणी प्रेक्षक होते. प्रेक्षकांनी चुकी केली असंच म्हणावं लागेल, संधी निर्माण झाली होती. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. हो, यावेळेस पूल केलाय, पॉवरफुल स्ट्रोक आहे, परंतु फिल्डर नाहीये त्या ठिकाणी. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आणखीन एक चौकार फलंदाज राजमाई यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त बॅटिंग, आक्रमकता पाहायला मिळते या मॅच मध्ये. षटकार चौकारांची सरबत्ती आतापर्यंत आपण पाहिली आहे आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 38 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये. बंटी पाटील यांच्या विरोधात देखील आक्रमण पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं राजमाई आक्रमक झालेत, परंतु एका बाजूला अक्षय पाटील यांनी देखील जबरदस्त बॅटिंग या मॅच मध्ये केलेली आहे. 38 धावा धावफलकावरती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. हो, यावेळेस आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न, परंतु लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू आहे. इट इज अ वाईड बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव मिळेल. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 39 या आकड्यावरती. भरपूर धावा आतापर्यंत बनले धावफलकावरती. विधी 11 जय हनुमान पिंपलास या संघाने जबरदस्त बॅटिंग केलेली आहे आणि खऱ्या अर्थानं या मॅच मध्ये धावा बनताना आपण पाहिलाय. चांगली सुरुवात राहिली आहे, इथून कमबॅक करावं लागेल बंटीला. हो, इथे देखील खेळण्याचा प्रयत्न शरीराच्या दिशेने अगदी जर पाहिलं तर शरीराचा वेध घेतला होता आणि तदनंतर जर पाहिलं तर फिल्डर त्या ठिकाणी पोहोचतात. लेग बायच्या स्वरूपात इथे धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 40 धावा धावफलकावरती. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि प्रथम बॅटिंग करत असताना विधी 667 जय हनुमान पिंपलास या संघाने धावफलकावरती धावा बनवल्यात त्या बरोबर 40 धावा. जबरदस्त सुरुवात राहिली आहे. 20च्या सरासरीनं आतापर्यंत बॅटिंग केली आहे. अफलातून सुरुवात या मॅच मध्ये आणि आतापर्यंत 2 षटकांसाठी बरोबर आमचे गुणलेखक अल्पेश गायकवाड आम्हाला सांगतायत की 2 षटकांसाठी 11 मिनिटे सुमित कुमार गुंदवली या संघाने खर्च केलेले आहेत. खऱ्या अर्थानं 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं कंप्लीट करायची आहेत आणि त्यामुळे जर पाहिलं तर आतापर्यंत 2 षटकांसाठी 11 मिनिटांचा अवधी घेतलेला आहे सुमित कुमार गुंदवली या टीमने. लाजवाब क्रीडा स्पर्धा, खरं तर कौतुक करावं लागेल जय हनुमान व जय भोलेनाथ सरवली या संघाचं. ज्या पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन, लाजवाब क्रीडा स्पर्धा, खूप चांगल्या पद्धतीनं या मैदानाला डेकोरेट केलाय आणि हा डोलारा उभारलाय. लाजवाब स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. आज अंतिम दिवस आहे या क्रीडा स्पर्धेचा, त्यामुळे जर पाहिलं तर आज देखील क्रीडा रसिकाची गर्दी या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. खासदार चषक 2025 तुम्ही पाहताय. विद्यमान खासदार सुरेश म्हात्रे साहेब अर्थात बाळा मामा यांच्या सन्मानासाठी या स्पर्धेचं आयोजन. हो, यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, सुरुवातीला स्ट्रोक कंप्लीट केला त्यामुळे हा चेंडूवाला डॉट कमी गतीने चेंडू टाकला होता आणि अगदी जर पाहिलं तर स्ट्रोक सुरुवातीलाच कंप्लीट केला फलंदाजाने, त्यामुळे हा चेंडू डॉट आलेला आहे या मॅच मध्ये. चांगली सुरुवात राहिली आहे षटक क्रमांक 63 टाकत असताना जय पाटील यांच्या माध्यमातून, कारण सुरुवातीच्या गोलंदाजांनी न दिलेली साथ आणि या मॅच मध्ये आतापर्यंत फलंदाजांनी डोकं वरती केलंय, कारण 2 षटकांमध्ये 40 धावा धावफलकावरती जोडल्या त्या मॅच मध्ये. पुढे आले खेळण्यासाठी, परंतु मिड विकेटला डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. फिल्डिंग चांगली, स्टेप आउट झाले होते. खऱ्या अर्थानं मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु
बॅकलिपला खाली ठेवण्यासाठी भाग पडलं फलंदाजाला आणि त्यामुळे एकच धाव या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 41 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती सुरू असताना या मॅच मध्ये गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती जय पाटील. पहिला चेंडू खूप चांगला राहिला. यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेट क्षेत्र निवडलाय त्या ठिकाणी देखील फिल्डर आहेत. फिल्डिंग चांगली पाहायला मिळते आणि या चेंडूवरती देखील फक्त सिंगलच मिळते. अगदी ज्या पद्धतीने धावसंख्या जर पाहिली तर खूप चांगली राहिली आहे धावफलकावरती. सकाळी सकाळी जर पाहिलं तर पारिजातकाची एक एक फुले आपण वेचत असतो आणि या मॅच मध्ये जर पाहिलं ना तर आतापर्यंत ओंजळीने धावा वेचल्यात असंच म्हणावं लागेल. मखमली सडा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. फलंदाजांच्या माध्यमातून जबरदस्त बॅटिंग राहिली आहे. इथे मोठा फटका खेळवलाय आणि बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार या मॅच मध्ये फलंदाज राजमाई यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळतोय. लाजवाब स्ट्रोक, कमालीचा फटका पाहायला मिळाला. जागेवरच राहिले होते आणि तिथून चेंडूला लॉफ केलाय. मिडविकेट सीमारेषेच्या पलीकडे जात असताना या मॅच मध्ये राजमाई यांच्या बॅट मधून दुसरा षटकार. काय बॅटिंग केली आहे, अफलातून बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 48 या आकड्यावरती. या मॅच मध्ये राजमाई भरपूर इम्प्रेस करतोय, सातत्याने मोठे फटके खेळतोय आणि आपल्या नावाला शोभणारा खेळ सध्याच्या घडीला त्यांनी मैदानावरती दाखवलाय. लाजवाब बॅटिंग. गोलंदाज पुन्हा एकदा जय. इथे आणखीन एक मोठा फटका, सलगचा दुसरा. राजमाली ऑन फायर, ठोकलाय हा दर्जेदार षटकार. अक्षरशः बरसलाय. राजमाई नावाचं वादळ मैदानावरती घोंगावतोय आणि या वादळाच्या बॅट मधून सातत्याने मोठे फटके येत आहेत. जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते. सुवर्ण कळेतून पुढे आलेला राज या मॅच मध्ये अगदी जर पाहिलं तर चांगल्या रीतीने बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटवरती बॉल चांगल्या रीतीने येत आहेत. त्याचे आयसेट चांगले झालेले आहेत. 120 ग्रॅमचा असणारा चेंडू, छोट्याशा आकाराचा दिसणारा चेंडू अगदी त्याला फुटबॉल प्रमाणे दिसू लागलाय. या मॅच मध्ये कमालीची बॅटिंग पाहायला मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 56 या आकड्यावरती. याही षटकामध्ये धावा येत आहेत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती कमी गतीने चेंडू टाकलाय, खोलात टाकलाय, डिग आउट करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू आलेला आहे डॉट. 3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये विधी 11 जय हनुमान, अगदी जर पाहिलं तर विधी 6667 पिंपलास या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. एकंदरीत 54 धावा. अफलातून या मॅच मध्ये स्टार्टअप मुवमेंट आतापर्यंत क्रिएट केलेला आहे. दोन्ही फलंदाजाने साजन पाटीलने चांगली सुरुवात केली. सलग 3 चेंडूवरती 3 चौकार ठोकले, परंतु तदनंतर राजमाई नावाचं वादळ मैदानावरती आला आणि त्याच्या बॅट मधून खोऱ्याने धावा या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या. इथून जर पाहिलं ना तर गोलंदाजांना कमबॅक करावं लागेल, विकेट घ्याव्या लागतील, दबाव टाकावा लागेल. कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये जर पाहिलं तर फलंदाजांनी वर्चस्व या मॅच मध्ये आतापर्यंत दाखवलेलं आहे. लाजवाब बॅटिंग पाहायला मिळाली आहे दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सुरुवातीच्या 3 षटकांसाठी आतापर्यंत 16 मिनिटे खर्च केलेले आहेत सुमित कुमार गोंदवली या टीमने आणि त्यामुळेच की काय शेवटचं षटक देखील कमी वेळेमध्ये तुम्हाला कंप्लीट करावा लागेल. परंतु इथून जर पाहिलं ना तर पार्टनरशिप ब्रेक करावी लागेल, विकेट घ्याव्या लागतील. ज्या पद्धतीने बॅटिंग केली जाते आणि या मैदानावरती धावा बनतायत. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती पुन्हा एकदा हो यावेळेस खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन प्राप्त झालेलं नाही. या स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होते, फिल्डर वेगाने त्या ठिकाणी धावतात. फिल्डिंग चांगली, त्यामुळे इथे सिंगलच मिळते. या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 55 या आकड्यावरती. इनिंग ब्रेक मध्ये आपण ड्रॉ करतोय खांडपे संघ, वडूनगर आणि सुरई ए संघ आपण यायचंय. आपण इनिंग ब्रेक मध्ये ड्रॉ करतोय सेमीफायनलचा आणि त्यामुळे जर तुम्हाला यायचंय आणि तुम्ही जर आले नाही तरी देखील ड्रॉ केला जाणार आहे. त्यामुळे तिन्ही संघ आपण या, आपल्या संघाचा प्रतिनिधी आमच्यापर्यंत पोहोचवा. बंटी पाटील बॉलिंग ट्रॅकवर हो यावेळेस चांगला चेंडू पाहायला मिळतो. शरीराचा वेध घेतला, वेगवान चेंडू होता, परंतु हा चेंडू आलेला आहे डॉट. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. बंटी यांचं कौतुक करावं लागेल. खऱ्या अर्थानं मागील षटकामध्ये त्यांच्या विरुद्ध 20 धावा आल्या होत्या तरी देखील त्यांच्यावरती कॅप्टनने विश्वास दाखवलाय
आणि मागील 2 चेंडूवरती जर पाहिलं ना तर कमबॅक करण्याचा प्रयत्न सुमित कुमार गोंदवली या संघाचा राहिला या मॅच मध्ये. ओव्हर द विकेट गोलंदाज बंटी पाटील पुढे आलेत खेळण्यासाठी. यावेळेस जर पाहिलं तर कव्हर क्षेत्राच्या वरून बॉल सीमारेषेच्या पलीकडे जातोय. आणखीन एक षटकार या मॅच मध्ये. काय फटका पाहायला मिळतोय. स्टेप आउट झाले आणि कव्हरच्या डोक्यावर देखना दैदिप्यमान कॉपी बुक स्टाईल न या चेंडूला उडवलाय, धाडलाय, पाठवलाय सीमारेषेच्या पलीकडे 6 धावांसाठी. आणखीन एक दर्जेदार फटका फलंदाज राजमाई यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचलेली आहे ती 61 या आकड्यावरती. अफलातून बॅटिंग, काय फलंदाजी केली जाते. मैदानाच्या चारी बाजूने अगदी जर पाहिलं तर मोठे फटके आपण पाहिलेत. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. हो, इथे देखील करण्याचा प्रयत्न. लॉंग लेग रिजन मध्ये फिल्डर आहे, डीप मध्ये थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. फिल्डर चाचपडतात त्या ठिकाणी आणि इथे जर पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 63 या आकड्यावरती. 63 धावा धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं सुरू आहे. बंटी पाटीलचे सुरुवातीचे 2 चेंडू खूप चांगले राहिले, परंतु तदनंतर षटकार आणि लगेच दुसऱ्या चेंडूवरती देखील 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. अफलातून बॅटिंग पाहायला मिळाली. राजमाई यांच्या बॅटमधून स्क्वेअर लेग रिजन मध्ये षटकार आपण पाहिलाय. तदनंतर मिड विकेटला देखील पाहिलाय, कव्हर क्षेत्रामध्ये देखील पाहिलाय. समोरच्या दिशेने देखील त्याने षटकार ठोकलाय या मॅच मध्ये. हो, फुलटॉस बॉल होता. मिड विकेटला खेळण्याचा प्रयत्न, एलिव्हेशन मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे काय फक्त एकच धाव मिळते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 64 या आकड्यावरती. 64 रन्स ऑन बोर्ड तुम्ही पाहताय. षटक क्रमांक 4 सुरू आहे. आणखीन एका चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकामध्ये. खऱ्या अर्थानं बंटी पाटीलनं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु विकेट घ्यावी लागेल. हो, इथे जर पाहिलं तर खेळण्याचा प्रयत्न. मिड ऑफ क्षेत्रामध्ये फिल्डर आहे त्या ठिकाणी, परंतु दोन्ही फलंदाज एकाच दिशेने आणि धावबाच्या स्वरूपात इथे विकेट मिळेल. फलंदाज अक्षय पाटील धावबाच्या स्वरूपात इथे बाद होतोय. आणखीन एक धक्का या मॅच मध्ये. विधी 11 666 जय हनुमान पिंपलास या टीमला बसतोय. कल्पेश मस्के यांचा संघ पाहायला मिळतोय आणि सध्याच्या घडीला चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय पिंपलास संघ या मॅच मध्ये. कारण बॅटिंग खूप चांगली केलेली आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना विधी 666 जय हनुमान पिंपलास या संघाने धावफलकावरती धावा जोडल्यात. त्या एकंदरीत 64 धावा धावफलकावरती. अफलातून बॅटिंग पिंपलास संघाने आतापर्यंत केलेले आहे. राजमाई यांच्या बॅटमधून जर पाहिले ना तर सातत्याने मोठे फटके आलेत आणि असंच म्हणावं लागेल विकेट सॅक्रिफाईस केलेले आहे. फलंदाज अक्षय पाटीलनं 20 मिनिटाचा अवधी घेतलाय 4 षटकांसाठी आणि पिंपलास संघ आपण देखील लक्ष केंद्रित करायचं आहे. 4 षटकांसाठी बरोबर 20 मिनिटे घेतलेली आहेत या मॅच मध्ये. जबरदस्त वेळेचं नियोजन करून या मॅच मध्ये आतापर्यंत सुमित कुमार गोंदवली या संघाने गोलंदाजी केलेली आहे. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इनेट पोझिशन नंबर 4 4थ्या क्रमांकावरती रोज भोईर हा फलंदाज मैदानावरती दाखल होतोय. बॉलिंग ट्रॅक वरती रोज भोईर आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॅटिंग करण्यासाठी फलंदाज कौशिक म्हात्रे संघाचा कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅक वरती रोज भोईर यांना तुम्ही पाहताय. गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. हो, फुलटॉस बॉल आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफला फिल्डर आहे, परंतु त्याला बेदून बॉल सीमारेषा ओलांडतोय. फलंदाजाच्या बॅटमधून आलाय चौकार. जबरदस्त फटका पाहायला मिळाला. यांच्या बॅटमधून फुलटॉस चेंडू होता आणि समोरच्या दिशेने हा फटका सजवलाय. बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना आणखीन 4 धावा धावफलकावरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 68 धावा आणि राजमाई या मॅच मध्ये 38 धावांवरती खेळतोय. जबरदस्त बॅटिंग. गोलंदाज रोज भोयर पुन्हा एकदा. हो, खोलात टाकला होता. डिग आउट करण्याचा प्रयत्न. मिड विकेटचा फिल्डर आहे त्या ठिकाणी. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि इथे जर पाहिलं तर फक्त एकच धाव. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 69 धावा धावफलकावरती. ज्या पद्धतीने कौशिकनं सांगितलं होतं की बॅटिंग करत असताना 70 धावा बनवण्याचा आमचा प्रयत्न राहील आणि आतापर्यंत 70 धावांवरती पोहोचलाय पिंपलास संघ या मॅच मध्ये. म्हणजे कॅप्टनला विश्वास आहे आपल्या फलंदाजांवरती, कॅप्टनला विश्वास आहे आपल्या बॅटिंग वरती, कॅप्टनला विश्वास आहे आपल्या संघावरती आणि तीच कामगिरी या मॅच मध्ये पिंपलास संघाने केलेली आहे.
ऑल ओव्हर फुलटो चेंडू होता, आडव्या बॅटने करण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेग रिजन मध्ये डीप मध्ये प्रोटेक्शन फिल्डिंग चांगली, फक्त सिंगलच मिळेल या चेंडूवरती. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 70 धावा धावफलकावरती या मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. जबरदस्त बॅटिंग ज्या पद्धतीने साजन पाटीलनं सुरुवात केली, तदनंतर राजमाई, अक्षय पाटील अक्षरशः बरसले या मॅच मध्ये आणि सातत्याने मोठे फटके त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. स्वतः कॅप्टन मैदानावरती आलाय कौशिक म्हात्रे. पुढाले खेळण्यासाठी व्यवस्थित टायमिंग करू शकलेले नाहीयेत, परंतु धाव घेण्याचा प्रयत्न, वेगवान धाव घेतलेली आहे आणि ते एकच धाव मिळेल कौशिकला. कौशिकच्या खात्यामध्ये एक धाव आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली आहे ती 71 या आकड्यावरती. 71 रन्स ऑन बोर्ड. अल्पेश गायकवाड गुणलेखक संघाची धावसंख्या जर पाहिली तर 71 धावा राजमाईच्या बॅटमधून सिंगल आली होती आणि एका बाजूला कौशिक म्हात्रे आपल्याला पाहायला मिळतो संघाचा कॅप्टन. आणि इथून जर पाहिलं तर येणाऱ्या चेंडूवरती देखील मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी कौशिकला करावी लागेल. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट. हो, खोलात टाकला होता, समोरच्या दिशेने खेळत, लॉंग ऑनला फिल्डर आहे त्या ठिकाणी, बॉल अगदी सीमारेषेच्या पलीकडे जातोय. कौशिकच्या बॅट मधून आलाय चौकार या मॅच मध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती, रोज भोईर षटक क्रमांक 5 वा तळतोय. आतापर्यंत या षटकामध्ये त्याने देखील 11 धावा खर्च केल्यात. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर कमी गतीने चेंडू टाकलाय, परंतु आडव्या बॅटनं स्लॉग स्वीपचा फटका. फलंदाजाच्या बॅट मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखीन एक षटकार या मॅच मध्ये. काय जबरदस्त, आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे जात असताना संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचलेली ती 81 धावा आणि 82 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सुमित कुमार गुंदवली या संघाच्या विरोधात ठेवलेला आहे. एक्क्याऐंशी धावा धावफलकावरती आणि 82 धावांचं टार्गेट. जबरदस्त बॅटिंग पहिल्या डावामध्ये साजन पाटील सलामीला आला, सलग 3 चेंडूवरती 3 चौकार त्याच्या बॅट मधून. तदनंतर अक्षय पाटील 2 षटकार त्याने देखील दाखवले, परंतु राजमाई अक्षरशः गरसला या मॅच मध्ये आणि त्याच्या बॅट मधून खोऱ्याने धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. खरं तर 18 चेंडूचा त्याने सामना केला आणि 40 धावांवरती तो नाबाद राहिलाय. या मॅच मध्ये 4 षटकार त्याने दाखवले आणि 2 चौकार देखील त्यांच्या बॅट मधून आपल्याला पाहायला मिळाले. कौशिक म्हात्रे संघाचा कॅप्टन मैदानावरती दाखल झाला, त्याच्या बॅट मधून देखील षटकार आणि 1 चौकार आपण पाहिलं. आणि गोलंदाजी करत असताना चेतन पाटील यांच्या षटकामध्ये 20 धावा, बंटी पाटील यांच्या षटकामध्ये 19 धावा आणि जय पाटील यांच्या षटकामध्ये देखील 19 धावा. बंटी पाटील पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती आले, तब्बल 14 धावा जय पाटीलनं खर्च केल्या. बंटी पाटीलनं जर पाहिलं तर 10 धावा आणि रोज भोईर यांच्या शेवटच्या षटकामध्ये तब्बल 17 धावा. खूप चांगलं गुणलेखन अल्पेश गायकवाड सरांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं या क्रीडा स्पर्धेमध्ये. आणि आपण या ठिकाणी समालोचन कक्षामध्ये बदल करतोय, आपल्याला जॉईन होतील प्रसादजी परब सर. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच निशांत पाटील. आपण आता वळत आहोत, जसं आपण उल्लेख केला होता की दुसऱ्या मॅचच्या इनिंग ब्रेकमध्ये आपण ड्रॉ करणार आहोत आणि ड्रॉ करण्यासाठी त्यामध्ये विनंती करतो आमचे विशाल पाटील, आमचे जे समालोचक मित्र आहेत त्यांना विनंती करतो की आपण हा ड्रॉ कंप्लीट करायचा आहे. ड्रॉ कशा प्रकारे असणार आहे तुझी सूचना तुम्हाला माहिती तशी देतोय. फलंदाज लगेच पाठवा. सुमित कुमार गुंदवली संघ आपले फलंदाज पाठवायचे आहेत. तर ड्रॉ अशा प्रकारे असणार आहे. पहिल्या दिवसाचा विजेता संघ, दुसऱ्या दिवसाचा विजेता संघ, तिसऱ्या दिवसाचा विजेता संघ आणि चौथ्या दिवसाचा विजेता संघ अशा ड्रॉ असणार आहेत. आणि ज्या 2 चिठ्ठ्या पहिल्या येतील त्यामध्ये पहिली उपांत्य फेरीची लढत होणार आहे. चिठ्ठीवर तेच मेन्शन केलेलं आहे, विनर ऑफ फर्स्ट डे, विनर ऑफ सेकंड डे, विनर ऑफ थर्ड डे आणि विनर ऑफ फोर्थ डे. आणि विशाल पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हा ड्रॉ इथे कंप्लीट करतोय. पहिल्या 2 चिठ्ठ्या येतील त्याच्यामध्ये पहिली
उपांत्य फेरीची लढत इथे खेळवली जाईल खासदार चषकामध्ये. किती षटकांचे सामने असतील याची मात्र माहिती तुम्हाला तुमच्यापर्यंत आमचे आयोजक पोहोचवतीलच. सो फर्स्ट सेमीफायनल उपांत्य फेरी पहिली. सो वडूनवघर आणि जयदुर्गा सुरई ए यांच्यामध्ये पहिला उपांत्य फेरीचा सामना रंगणार आहे. आणि त्यानंतर खांडपे विरोधात जो चालू सामना आहे त्या सामन्याचा विजेता संघ हा खांडपेच्या विरोधात दुसरा उपांत्य फेरीचा सामना खेळेल. म्हणजे चौथ्या दिवसातला जो संघ आहे खांडपे, ज्या संघाने काल बाजी मारली, थेट उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केलाय, त्यांची लढत खेळवली जाईल चालू सामन्याच्या विजेत्या संघासोबत. तर 82 धावसंख्येचं एक भलं मोठं अवाढव्य असं आव्हान ठेवलंय, ते म्हणजेच सुमित कुमार गोंदवली संघासमोर. पहिलं षटक, पहिला चेंडू, पहिलाच फुल टॉस चेंडू होता, त्याला एक्झिक्यूट करू शकला नाही, टायमिंग करू शकला नाही. चेंडू सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. बंटी पाटील आणि पल्लव पाटील आघाडीचे फलंदाज आहेत. आणि पहिलं षटक घेऊन आलाय तो महेंद्र कामणकर. गोलंदाजी करत असताना डेंजर झोन मध्ये येतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये ते मात्र फटका एक्झिक्यूट केला, तिथे धाव कंप्लीट केली फलंदाज बंटी पाटीलने. धावसंख्या दाफलकावर 1. 82 धावा करायच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी मोठं लक्ष आहे. 16.40च्या गतीने 16.5 ते 17 धावा, 16 ते 17 धावा करायच्या मध्ये षटकामागे बॅटिंग करत असताना सुमित कुमार गोंदवली या संघाला. महेंद्र कामणकर पुढचा चेंडू घेऊन समोर आता मात्र असेल तो पल्लव पाटील. ओ हा चेंडू बघूया, मागे जातोय, तिथे क्षेत्ररक्षक आहे, चेंडू कव्हर करेल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न त्याने केलाय आणि तोपर्यंत चिकी सिंगल, पंचांचा इशारा 22चा येतोय. एक्स्ट्राच्या रूपात इथे धाव इथे ऍड केली जाईल. धावफलकावर धावसंख्या दाफलकर आपण बघतोय एकूण 2 धावा. 11 वाजून बरोबर 13 मिनिटांनी सामना सुरू झाल्याची मात्र नोंद घ्यायची आहे दोन्ही संघांनी. कुठल्या प्रकारची आर्ग्युमेंट्स नंतर करू नका, बरोबर तुम्हाला सूचना आम्ही दिलेली आहे. 11 वाजून 13 मिनिटांनी सामना सुरू झालेला आहे. पहिली 20 मिनिटं तुमच्याकडे आहेत 4 षटकं टाकण्यासाठी. 5 षटकांचा सामना आहे. उपांत्य फेरीचे सामने हे 6 षटकांची होतील, मात्र नोंद घ्यायची याची. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने 6-6 षटकांचे होतील याची नोंद घ्या. महेंद्र पुढचा चेंडू घेऊन, हो गुड डिलिव्हरी, मग चेंडूची फेक. मोठे फटके मारण्यापासून वंचित तर ठेवलंय आणि आपण बघतो की प्रत्येक चेंडू हा डॉमिनेट करतोय महेंद्र कामणकर. मॅग्निफिसंट बॉलिंग परफॉर्मन्स. लेग बाईचा इशारा पंचांनी केलाय. धावसंख्येत भर होईल. धावसंख्येत 3 धावा धावफलकावर. एक बाईज, एक लेग बाईज. फक्त 3च धावा अंकित होऊ शकल्यात मागच्या 4 चेंडू मध्ये आणि त्यामध्ये 2 एक्स्ट्रा सुद्धा आहेत. महेंद्र इकॉनॉमिकल स्ट्रॉंग बॉलिंग इन दिस ओव्हर. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन, झेल उडालाय आणि क्षेत्ररक्षक तयारी ते झेल पकडण्यासाठी. सॉफ्ट हँड आणि एकदम इझी त्याच्या हातामध्ये हा झेल. फलंदाज बाद. तर पहिल्या षटकाचा खेळ अजूनही चालू आहे. आपण बघतोय पॉवर प्लेचा पहिला षटक. आतापर्यंत 5 चेंडू, पहिला डॉट, त्यानंतर 3 सिंगल, म्हणजेच एक बॅटमन आली, 2 आपण बघतोय एक बाईज आणि एक लेग बाईज. आणि न्यू बॅट्समन आता स्ट्रायकिंग एंडला असेल, नवीन फलंदाज.
तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला येतोय पल्लव पाटीलला तंबूत परतावं लागलं. फुलटॉस चेंडू होता, वेगवान चेंडू होता, एक्झिक्यूट करू शकला नाहीये. बॅटची एज होती. हलकस अपील केलं होतं पंचांकडे महेंद्र कामणकर, पंचांनी तेच सांगितलं की बॅटची एज आणि एक्झॅक्टली तू जेव्हा गोलंदाजी करतोय तेव्हा माझ्या समोर येतोयस, हे सुद्धा पंचांनी सांगितलंय. त्यामुळे डेंजर एंड मध्ये जेव्हा आल्यानंतर पंचांकडे कुठला पर्याय उरतच नाही नॉट आउट देण्याच्या पलीकडे. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण सेमीफायनल 1 चा टॉस दरम्यान करत आहोत आणि मॅच बिटवीन आपल्याला पाहायला मिळणार आहे टीम जयदुर्गा सुरई ए आणि टीम वडूनगर. पण दादा मी दादांना विनंती करतो आपण यायचे टॉस बॉक्स मध्ये. दादांच्या शुभ आपण सेमीफायनल 1 च्या लढतीचा टॉस दरम्यान आहोत. पहिला दिवस वडूनगर टीमने टीम सुरई ए ने गाजवला आणि त्यांचाच बिटवीन आपल्याला सेमीफायनल 1 खासदार चषक 25 मध्ये पाहायला मिळणार आहे. कॉल कोण करतो ते सांगा फक्त. चेक वडूनगर टीमचा कॉल. टेल असा कॉल केला की त्यांनी हेड आला. टॉस सुरेने जिंकला. विनंती असेल आपण सारापण व्हायचं. सुरई आयुष फक्त डिसिजन फिल्डिंग. टॉस कंप्लीट झाला. सेमीफायनल 1 मध्ये टॉस जिंकला. धन्यवाद. चेक. थँक्यू सो मच विशाल. तर टॉसची माहिती देतो तुम्हाला. उपांत्य फेरीची पहिली जयदुर्गा सुरई ए विरुद्ध टीम वडूनगर मध्ये टॉस कंप्लीट झालाय. हा चेंडू उंच गेला, मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक काय डीप मध्ये लॉंग ऑनला आणि लास्ट मुवमेंटला त्याच्यापासून आपण बघतो की चेहरा ज्याप्रमाणे त्याने आणला तर सूर्या समोर त्या ठिकाणी त्याला चेंडू दिसू शकला नाही आणि त्याला चेंडू बीट करून सीमारेषेच्या बाहेर 4 धावा. जज होऊ शकला नाही कारण जेव्हा चेंडू त्याच्या समोर आला त्याच्या समोर होतं सूर्य अत्यंत प्रखरतेने मात्र त्याच्या समोर येत होता आणि त्या मोमेंटला त्याला चेंडू दिसू शकला नाही. चेंडू त्याला बीट करून निघून जातो सीमारेषेच्या बाहेर आणि लगेच त्याने ग्लासेस सुद्धा वापरलेले आहेत. तो पहिला चौकार येतो मैदानावर रितेश पाटीलच्या बॅटमधून. या चौकारामुळे धावसंख्या बघा अजूनही सिंगल डिजिट मध्ये 8 धावा. चेंज ऑफ पेस कधी परिवर्तन गॅपमध्ये एक्झिक्यूट केला. एक टप्पा घेऊन चेंडू परत पुन्हा दा सीमारेषेच्या बाहेर बॅक टू बॅक चौकार रितेश पाटीलच्या बॅटमधून. त्यांचं इथे आगमन झाले. मनपूर्वक स्वागत आहे. विनंती करतो आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. सुरेगावचे निशांत पाटील आपणास विनंती करतो की आपण येऊन व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. बॅक टू बॅक 2 चौकार बॅटमधून. चेंज ऑफ पेस इनसाइड व्हॉट अ शॉट. जबरदस्त देखणा फटका. डोळ्यांचं पारणं फेडणारा चेंडू डीप एक्स्ट्रा बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. आपल्याला हर्षद पाटील आपल्या इथे इन्व्हाइट करतायत. हर्षद चौधरी साहेब इथे इन्व्हाइट करतात तुम्हाला. लवकरात लवकर यायचं आपण. या स्पर्धेचे प्रमुख आयोजकांच्या भूमिकेत हर्षद चौधरी आता तुम्हाला इथे इन्व्हाइट करतायत. लवकरात लवकर या. निशांत पाटील सुरेगावचा खेळाडू. तर षटकार आलाय. 2 चौकार 1 षटकार. आक्रमण साजन पाटीलच्या विरोधात. पहिल्या षटकात एवढा काही खास प्रभाव नव्हता फलंदाजीमध्ये. अवघी एकच धाव आपण बघितली, ती सुद्धा आपण बॅटच्या माध्यमातून. बाकीच्या 2 धावा या बाईटच्या होत्या, एक लेग बाईटची होती. आणि त्यानंतर आपण बघतो की या षटकामध्ये 2 चौकार 1 षटकार महागडा षटक. 4 चेंडूत 15 धावा साजनने खर्च केल्यात. रितेश पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज. शॉर्ट ऑफ लेंथ होता. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. शॉर्ट ऑफ गुड लेंथ वरना चेंडू चांगला राईज होतोय आणि थेट विकेट किपर महेंद्र कामणकरच्या हातामध्ये. डॉट बॉल. या षटकातला हा पहिला चेंडू निर्धाव. धावसंख्या 18 वर 18 लॉस ऑफ 1 इन सेकंड ओव्हर. लास्ट बॉल टू गो फ्रॉम द पॉवर प्ले.
चेंज ऑफ पेस, गतीमध्ये पुन्हा परिवर्तन. स्वतः गोलंदाज चेंडू पकडण्यासाठी सरसावतोय पुढे आणि स्वतःच्याच फॉलोमध्ये चेंडू तो कव्हर केलेला आहे. तोपर्यंत षटक समाप्त होत आहे. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकांच्या अखेरीस 9.5ची गती आहे. 19 धावा धावफलकावर आहेत. जिथे आपण बघितलं तर 16 ते 17 धावा करायच्याच षटकामागे, पण जेमतेम 2 षटकाखेर 19 धावा धावफलकांकी झालेले आहेत आणि पॉवरची दोन्ही षटकं समाप्त झालेली आहेत. हे षटक थोडंसं प्रोडक्टिव्ह राहिलं, याच्यामध्ये निर्माता शंका नाही. या षटकात आपण बघितलं की 16 धावा खर्च झालेले आहेत साजन पाटीलच्या गोलंदाजीमध्ये. 82 धावसंख्येचा पाठलाग इथे सुरू आहे. प्री क्वार्टर फायनलची ही लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे 2 संघांमध्ये. पिंपळास विरोधात गुंदवली आणि 2 षटकांसाठी बरोबर 9 मिनिटांचा वेळ गोलंदाजांनी घेतलेला आहे. थँक्यू अल्पेश. बॉलिंग मार्कवर पुन्हा महेंद्र कामणकर. पहिल्या षटकात अत्यंत इकॉनॉमिकल षटक आणि स्ट्रायकिंग एंडला फलंदाज असेल तो रितेश पाटील. पॉवर प्ले संपल्यानंतर फिल्डिंग पूर्णपणे आपण बघतोय विस्फारण्यात आली, फैलावण्यात आलेली आहे. महेंद्रचा पहिला चेंडू पॉवर प्ले संपल्यानंतर शॉर्ट ऑफ लेंथ होता, उंच गेलाय आणि निश्चितच म्हणेन की लांब सुद्धा जाण्याचा प्रयत्न होतोय आणि ते त्या ठिकाणी बघतोय चेंडू मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर. षटकार. प्रोडक्टिव्ह करण्याचा किंवा मोठा करण्याचा प्रयत्न रितेश करतोय. चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन. हा सुद्धा फटका चांगला खेचलाय गॅप मधून थेट सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. गुड डिस्पॅच. तोलून मापून मारलेला हा फटका होता. आपण बघितलं की ऑप्शन थोडासा बाहेर, आपण थोडासा चेंडू स्लोअर होता, गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, पण खूप चांगला चेंडूला अटेम्प्ट केलं, चांगला एक्झिक्यूट केला मिड विकेट बाउंड्रीच्या बाहेर आणि तिथे चौकार वसूल केलाय तो फलंदाज रितेशने. रितेश चांगली बॅटिंग करतो आतापर्यंत. तिसरा चौकार त्याच्या बॅटमधून. 2 षटकार आणि 3 चौकार आपली खेळी सजवली या फलंदाजाने आणि स्वतःची क्वार्टर सेंचुरी कंप्लीट केली. 25 धावांवर नाबाद खेळतोय. गुड बॅटिंग. वेगवान चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. चांगलं टायमिंग केलं होतं पण चेंडूला दिशा देऊ शकला नाहीये. भन्नाट यॉर्कर. चांगलं कमबॅक. रिप्लाय येतो तो महेंद्र कामणकरचा. धावसंख्या स्थिरावली ती 26 वर. 26 नाही 29 वर. 29. 29 धावा धावफल करत, त्यापैकी 25 धावा एकट्या रितेश पाटीलच्या आहेत. हो वेगवान चेंडू. दोन्ही वेळेला आपण बघितलं की लेन थोडीशी चेंज केली गोलंदाजीमध्ये. मागचा चेंडू वाईड पूर्णपणे यॉर्कर होता आणि आता चेंडू आपण बघितलं की थोडासा फुलर लेनचा होता, ओव्हर पिच होता, ओळखू शकला नाही. क्रॉस बॅटेडने खेळायचा प्रयत्न सातत्याने होतोय तो म्हणजे रितेश पाटीलचा. ओ व्हॉट अ शॉट, व्हॉट अ शॉट. पिंपळगडचे विभाग प्रमुख सन्मान्य सतीश भोई साहेबांचं आगमन झालं आणि त्यांचं स्वागत सुद्धा केलंय बघा षटकाराने. सुस्वागतम. सतीश भोई साहेबांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. या षटकारामुळे धावसंख्या सुद्धा उंचवडी घेऊन जाऊन विसावते ती 35 वर. 35. पिंपळगडचे विभाग प्रमुख आहे सतीश भोई साहेब, मनपूर्वक स्वागत आहे. जय महाराष्ट्र साहेब. 35. लॉस ऑफ 1 इन थर्ड ओव्हर. राऊंड विकेट. पुन्हा चेंज ऑफ पेस होता पण हा सुद्धा फटका आपण बघतो दर्जेदार मारला होता पण थेट खेळाडूच्या हातामध्ये आणि विकेट फायनली काढली ती महेंद्र कामणकरने. ती एकदम सेट बॅट्समनची आक्रमक फलंदाज रितेश पाटील बॅक टू डगआउट.
11.67 ची सध्या आपण बघतोय गती राखली आहे 3 षटकाखेर आणि 35 धावा कुटण्यात आल्यात बॅटिंग करत असताना सुमित कुमार गोंदवली संघाच्या माध्यमातून. पण लक्ष खूप मोठं आहे, 82 धावा करायच्या आहेत सामना जिंकण्यासाठी आणि त्यापैकी 35 धावा आतापर्यंत कुठल्या गेलेल्या आहेत. 12 चेंडू अजूनही 47 धावा करायचे सामना जिंकण्यासाठी. नथिंग इज इम्पॉसिबल, कुठलंही आव्हान अशक्य नाहीये, प्रयत्न करावे लागतील तुम्हाला. 2 विकेट आतापर्यंत सुमित कुमार गोंदवली या संघाने गमावले आहेत, पण त्यापैकी बेंचमार्क जो सेट केला म्हणजे रितेश पाटीलने अप्रतिम बॅटिंग केली. 31 धावांची खेळी त्यांनी केली आपल्या बॅटमधून. म्हणजे आपण बघितलं तर 3 षटकार आणि 3 चौकार आपल्या बॅटमधून त्यांनी दाखवले. बॉलिंग मार्कवर अजित पडवले. स्ट्राइक एंडला बंटी. हा चेंडू एज घेऊन मागे जातो, निघून चेस सुरू आहे. कोण शर्यत जिंकणार? तिथे चेंडू आता शर्यत जिंकतोय, चेंडू सीमारेच्या बाहेर, थर्ड मॅन क्लिअर करतोय आणि हा चौकार. उभा होता, गलीमध्ये खेळाडू उभा होता, त्या दोघांच्या गॅप मधून तिथे आपण बघितलं की जसं मी काल उल्लेख केला, परवा दिवशी उल्लेख केला होता की डीप बॅकवर्ड पॉईंट आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग या ठिकाणचं जे क्षेत्रक्षण आहे किंवा ती फिल्डिंग पोझिशन खूप शॉर्ट आहे त्या ठिकाणी. बाउंड्री ऑन साइडला पूलचा फटका, त्या ठिकाणी क्षेत्रक्षक डीप मध्ये स्क्वेअर मध्ये येते. चेंडू कव्हर करण्यासाठी चांगली फिल्डिंग मारा माहिती, रनआउटची संधी आणि फलंदाज बाद. अजिबात कोऑर्डिनेशन नाहीये. नवीन आलेला फलंदाज यतीश पाटील इथे मात्र एकही धावसंख्या अंकित न करता, एकही चेंडू फेस न करता तंबूत परततोय रनआउटच्या स्वरूपात. बघितलं की त्या ठिकाणी रनआउट झाला. एकच धाव इथे ऍड केली जाईल धावफलकावर. 1 धावेची मध्ये धावसंख्येत भर आणि मला सांगतात अल्पेश गायकवाड धावसंख्येची अंकित झाली धावफलकावर ती गुण 40 धावा. दहा चेंडूंनी 40 धावांची गरज आहे. प्रत्येक चेंडूवर चौकारच हवाय. रोष आलाय बॅटिंगसाठी. आउट साइडला फटका, पूलचा फटका, तिथे क्षेत्रक्षक डीप मधनं येतोय. चांगली फिल्डिंग, पॉज केले चेंडूला, थोडंसं फंबल, पण रोषला फक्त एकच समाधान मानावं लागतंय. 1 धावेची मदत रोष भोईरने खातं उघडलं 1 धावेने. आता 9 चेंडू शिल्लक आहेत, 39 धावेंची गरज आहे. ड्राइव्ह केले चेंडू त्या ठिकाणी. तर इक्वेशन पुन्हा आम्ही चेंज करत आहोत, सांगत आहोत, थोडंसं करेक्शन करतोय. 8 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. समोर उचललाय, लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक जज करतोय, चेंडूच्या खाली जजमेंट चांगलं आहे आणि झेल टिपलाय, फलंदाज बाद. बॅटिंगसाठी तर 6व्या क्रमांकावर नवीन फलंदाज येतोय. संघ अडचणीत बघायचा, अडचणीत कोण कुठला फलंदाज इथे बाहेर काढणार. अजित पडवले पुढचा चेंडू
ऑन साईडला पूलचा फटका, तिथे क्षेत्ररक्षक डीप मध्ये येतोय, चेंडू कव्हर करेल, थोडंसं फंबल, दोनदा प्रयत्न सुरू आहे आणि फायदा उचललाय. छोटीशी चूक, त्याचा फायदा उचलला लगेचच आणि 2 धावा आकाशने पूर्ण केल्या, आकाश पाटीलने, आणि स्वतःचं खातं सुद्धा उघडलंय. तर एकूण 4 षटकांचा खेळ समाप्त होतोय आणि 4 षटकांच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्येची अंकी जरी मला सांगता अल्पेश गायकवाड 44 धावा, 44. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण एक विशेष शुभ सन्मान करीत आहोत आजच्या या 5व्या महान 3 दिवसामध्ये ज्यांची महत्त्वाची उपस्थिती आपल्याला लाभलेली आहे. सन्माननीय सतीशजी भोईर साहेबांचे शुभ सन्मान आपण करीत आहोत आणि हा सन्मान करण्याकरिता मी मोनीजी पाटील यांना विनंती करणार. आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय सतीशजी भोईर साहेबांचा शुभ सन्मान आपण करायचा आहे. महत्त्वाची उपस्थिती साहेबांची आहे कारण एक यशस्वी उद्योजक समाजसेवक आहेत पिंपळगर गावचे आणि आज अगदी आमच्या विनंतीला मान देऊन त्यांनी महत्त्वाची उपस्थिती खासदार चषकामध्ये दाखवलेली आणि साहेबांचा शुभ सन्मान मोनीजी पाटील यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आता मॅच देखील फार इंटरेस्टिंग आहे. मॅचकडे आपण वळूया. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. थँक्यू विशाल. आता 6 चेंडू शिल्लक आहेत आणि 38 धावांची अजूनही गरज आहे. आणि बॉलिंग मार्कवर राहुल वरठा. पहिला चेंडू राहुलचा, वेगवान चेंडू, प्रचंड वेग. विकेट किपर हसकत क्वाड बँडचा अपील करतोय. आता मात्र फॉर्मॅलिटी फक्त बाकी राहिली आहे, फक्त आणि फक्त औपचारिकता 5 चेंडूंची. आणि सामना पूर्णपणे झुकला आणि थेट अंतिम फेरीमधलं जे स्वप्न होतं, जे पाहिलं होतं पिंपळा संघटनेमध्ये, जवळजवळ पूर्ण होत येत आहे. 5 चेंडू शिल्लक आहेत फक्त. ऑन साइडला चांगला फटका, चांगलं टायमिंग केलंय, वेग प्रचंड होता फटक्यावर आणि थेट सीमारेषेच्या बाहेर षटकार. तर षटकार आलेला आहे, म्हणजेच दुसऱ्या चेंडूवर. आता 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला आहे आणि करायचे ते अजूनही 32 धावा. 4 चेंडू 32 धावांची गरज आहे. आय थिंक मॅच बॉल आलेला आहे, मॅच बॉल घ्या. 4 चेंडू 32 ची गरज. राहुल वरठा पुन्हा एकदा सज्ज, पुढचा चेंडू घेऊन. ऑन साइडला मिस टाइम फटका, झेलचा प्रयत्न निश्चितच होईल त्या ठिकाणी आणि रोशन पाटील कुठली चूक न करता सुरेख झेल फिनिश करतोय, फलंदाज बाद. पंत फेरीची लढत यानंतर लगेचच सुरू होईल. जयदुर्गा सुरई ए विरोधात टीम वडूनवगर यांच्यामध्ये टॉस झालेला ऑलरेडी आणि टॉस इथे जिंकलेला तो जयदुर्गा सुरई ए संघाने आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय 6 षटकांच्या सामन्यामध्ये आणि टीम वडूनवगरला इन्व्हाइट केले बॅटिंगला. नेक्स्ट मॅच मध्ये तुम्हाला हा खेळ बघायला मिळणार आहे. पुढचा चेंडू राहुलचा, एच आणि मागे जातो चेंडू, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे, कुठली घेतली गेली नाहीये. निर्धाव चेंडू, फक्त आणि फक्त आता काही चेंडू जे शिल्लक आहे ते म्हणजे फॉर्मॅलिटीच्या रूपामध्ये फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय आणि आपलं स्थान तर निश्चितच पक्क केलंय ते म्हणजेच विधी11 जयनुमान पिंपळास या संघाने. कल्पेश मस्के फॅन टीम पिंपळा संघ हा ऑन चेंडूला ऑन साइडला लॉंग लेग मध्ये एक्झिक्यूट केलाय. 2 ते 3 टप्प्यामध्ये चेंडू सरळ सीमारेषे बाहेर चौकार. समोर खायचा प्रयत्न, टायमिंग करू शकला नाहीये. निर्धाव चेंडू आणि जवळजवळ 23 मिनिटांमध्ये, क्या बात आहे, अवघ्या 23 मिनिटांमध्ये पिंपळा संघाने मात्र खूप चांगलं सहकार्य केलंय आणि 5 षटकं त्यांनी कंप्लीट केलीत. व्हेरी गुड जॉब.
अभिनंदन त्या संघाचं. ऑलरेडी ते क्वालिफाय झाले ते म्हणजेच उपांत्य फेरीसाठी, आणि खांडपे संघाच्या विरुद्ध त्यांना खेळावं लागेल ते म्हणजेच दुसऱ्या उपांत्य फेरीमध्ये. हा सामना थोडासा एकतर्फी राहिला, एक साइड राहिला, वन साइड राहिला, याच्यात त्रिमात्र शंका नाही. राजमाळीची फलंदाजी, त्यामध्ये आपण बघितलं की त्याने चार षटकार आणि 2 चौकार अवघ्या 18 चेंडूमध्ये 40 धाव्यांची नाबाद खेळी त्याने केली, आणि तोच ठरला या सामन्याचा सामनावीर. मॅन ऑफ द मॅच गोज टू राजमाळी. थँक्यू सो मच कॉम्बॉक्स. आपण प्लेअर ऑफ द मॅच देणार आहोत. राजमाळी आपल्याला विनंती असेल, एक जबरदस्त खेळी आपण राजमाळीची पाकली आणि त्याला आपण देत आहोत प्लेअर ऑफ द मॅच. सर राज, विनंती असेल आपण प्लेअर ऑफ द मॅच कलेक्ट करण्याकरिता लवकर पोहोचा. विनंती असेल. सर्वांनी सतीशजी भोईर साहेबांच्या शुभेच्छा. आपण प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देणार आहोत. विनंती असेल लवकर या. चेहऱ्यावरती तो आनंद, कारण याआधी एक निसटता विजय मिळवला आणि क्वार्टर फायनल 4 मध्ये गुंडोबली टीमला परास्त करून आता सेमीफायनल 2 चे तिकीट बुक केलंय विध 11 जवानमान पिंपलास टीमने, आणि त्यामध्ये मोलाचा वाटा विजयासाठी ज्याचा लागला राजमाळी ठरले प्लेअर ऑफ द मॅच. राजला आपण प्लेअर ऑफ द मॅच देणार आहोत, आणि सर्वांनी सतीशजी भोईर साहेबांना मी विनंती करतो आपण आपल्या शुभ हस्ते प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी राजमाळीला द्यायची आहे. महत्वाची इनिंग राहिली या क्वार्टर फायनल 4 मध्ये. राजची वेल प्लेड राज, आणि सेमीफायनलसाठी तुम्हाला भरपूर साऱ्या शुभेच्छा. टॉस सुरेई टीमने जिंकले आणि प्रथमतः त्यांनी फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं टीम वडनोगरला. आणि अगदी थोड्याच वेळात सेमीफायनल 1 ला सुरुवात होईल आणि आमच्या समवेत कॉम्बॉक्स मध्ये जोडले जातील निशांतजी पाटील. राजमाळी आपण संपर्क साधायचा लवकर. राजमाळी पिंपलास जे नुकतेच प्लेअर ऑफ द मॅचही राहिले. राज आपण लवकर कॉम्बॉक्सशी संपर्क साधा, लवकर यायचं.